महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण विंधनेमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नाही तर अक्षरशः जीव जाण्याची पाळी आलेली आहे। मौजे विंधने सर्वे नंबर 35/1/2 आदी सरकारी रॉयल्टी बुडवून माती काढलेल्या जागेवर भला मोठा खड्डा झाल्यानंतर त्या परिसरात सुमारे 400 ट्रक केमिकल आणि डेब्रिस टाकण्यात आला आहे। सविस्तर माहिती अशी की आधीच्या तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्या काळात मौजे विंधने सर्वे नंबर 35/1/2 शासकीय जागेत गौण खनिज उत्खनन करून मुरुम, माती, दगड, शासकीय रॉयल्टी बुडवून विक्री केली होती। या जागेवर असलेली टेकडी नष्ट करून भला मोठा खड्डा तयार करण्यात आला होता। भला मोठा खड्डा झाल्यानंतर कालांतराने क्वारी बंद करण्यात आली। आता हा शासकीय जागेतील खड्ड्यांचा उपयोग आता तहसीलदारने कसा केला याची माहिती घेऊया। मागील 7 ते 8 वर्षापासून मुंबई, नवी मुंबईचा कचरा व पाडलेल्या इमारतींचा डेब्रिज आर.के. क्वारी व ब्लू स्टार क्वारीच्या लगत असलेल्या उल्वे परिसरात टाकला। हा डेब्रिज सुमारे 7 ते 8 वर्ष सिडको अधिकारी, वाहतूक विभाग, वन विभाग, पर्यावरण विभाग, कांदळवन विभाग व इतर विभाग यांच्या संगनमताने हा डेब्रिज टाकणारे डेब्रिज माफिया असलम, बादशाह व इतर यांनी टाकून डेब्रिजचा डोंगर निर्माण केला। आमदार महेश बालदी यांनी सलग 3 वेळा अधिवेशनात हा डेब्रिज काढण्याची आणि डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। अखेर ही जागा उल्वे 12.5% भूधारकांना भूखंड देण्यासाठी डेब्रिजचा डोंगर हटवण्यासाठी सिडकोने अंदाजे 50 कोटीचे निविदा काढले। या डेब्रिजचा विल्हेवाट लावण्यासाठी उरण तहसीलदारने पुढाकार घेऊन या विंधने सर्वे नंबर 35/1/2 व लगतची शासकीय जागेवर झालेल्या खड्ड्यात टाकण्याची परवानगी दिली। अखेर मुरुम, माती, खडी, दगड काढून झालेल्या खड्ड्यात मुंबई व नवी मुंबईचा कचरा डेब्रिज टाकून खड्डा बुजवण्याचा काम येथील मंडळ अधिकारी यांच्या देखरेखीखाली डेब्रिज माफिया असलम, बादशाह व इतर यांच्याकडून चालूच आहे। उल्वेचा डेब्रिज हटवण्याचे पर डंपर मागे पैसे ठेकेदार देत आहेत। मग या विंधनेच्या खड्ड्यात टाकण्यात आलेल्या लाखो डंपरचे पैसे शासकीय खात्यात वेळेवर जमा होत आहेत का याचा ऑडिट रायगडचे जिल्हाधिकारी माननीय किशन नारायणराव जावळे साहेब यांनी करावे। त्याचसोबत मानवी जीवितास धोका असलेला केमिकल सुमारे 400 टँक या विंधने सर्वे नंबर 35/1/2 व लगतची शासकीय जागेवरील खड्ड्यात टाकण्यात आलेला आहे। एक टँकर 50,000 लिटर कॅपॅसिटीचा आहे, म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ 2 कोटी लिटर केमिकल या खड्ड्यात टाकण्यात आलेलं आहे। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये अक्षरशः हा केमिकल तरंगत आहे। आता पावसाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यामुळे हा केमिकल परिसरात वाहून गावामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। टाकण्यात आलेला केमिकल आणि घाण डेब्रिज याच्या मिश्रणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य खराब होत असल्याने कोपरोली रुग्णालयात नागरिकांची संख्या वाढलेली आहे। याबाबत शासकीय तिजोरी भरण्यासाठी खड्डा बुजवण्यासाठी तहसीलदारांनी दिलेले आदेश थांबवावे आणि विंधने परिसरातील नागरिकांचे आरोग्य खराब होण्यापासून व जीव जाण्यापासून वाचवावे अशी मागणी करण्यात येत आहे। तसेच तहसीलदारच्या परवानगीने रॉयल्टीमध्ये तफावत करून नंतर त्याच जागेवर डेब्रिजचे व केमिकलचे भराव केले याचा तपास रायगडचे जिल्हाधिकारी माननीय किशन नारायणराव जावळे साहेब यांनी करावे। तसेच विंधने परिसरातील जागा विरार अलिबाग कॉरिडॉर रस्त्यासाठी गेलेली आहे। पुन्हा या प्रकल्पासाठी खड्ड्यात टाकलेल्या डेब्रिज हटवण्याची पुन्हा निविदा काढण्याची गरज भासणार आहे। पुन्हा शासनाला हा भुर्दंड भोगावा लागणार आहे। हे सर्व पैसे नागरिकांच्या खिशातून जाणार आहेत। याबाबत कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांनी केली आहे। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।